विद्यार्थी मित्रहो, आपण गेल्या व्हिडिओमध्ये प्रसार माध्यमे आणि इतिहास या घटकाची ओळख करून घेत असताना सुरुवातीला आपण प्रसार माध्यमाची ओळख असेल, या प्रसार माध्यमाचा इतिहास, त्याच्यामध्ये वर्तमानपत्र, या वर्तमानपत्राचं पूर्वसूरी बेंगॉल गॅझेट, की जे भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र, याबाबत माहिती घेतली. आणि त्यानंतर दर्पण हे जे आहे हे पत्र मुंबईमध्ये केव्हा सुरू झालं आणि त्यामध्ये बाळशास्त्री जांभेकरांचं महत्त्वपूर्ण कार्य कसं होतं, एक संपादक म्हणून त्यांची भूमिका कशी होती, याचाही अभ्यास आपण केला. हे पाहिल्यानंतर आपण प्रभाकर हे वर्तमानपत्र, की जे भाऊ महाजन यांनी सुरू केलं आणि त्यामध्ये देखील त्यांचं असणारं शतपत्र जे प्रसिद्ध झालं ते समाज प्रबोधनावरती आधारित होतं आणि 100पेक्षा जास्त पत्र होती, म्हणून त्याला शतपत्र असं संबोधलं गेलं, हेही मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं होतं. त्यानंतर ज्ञानोदय याचाही अभ्यास केला आणि मग एक छोटंसं चौकट आपण अभ्यासलेली होती की वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यांनी एका बातमीचं कात्रण त्या ठिकाणी घ्यायचं आणि त्याची वही तयार करायची. एक वेगळा उपक्रम होतो की ज्यामध्ये फॉर एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलं की समाजकारण असेल, राजकारण असेल किंवा मनोरंजन असेल, या बाबतीत आपण हे करू शकता. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये पुढील घटक म्हणजेच उपघटक जो आहे की जो प्रसारमाध्यमे आणि इतिहास यामधला, तो म्हणजे केसरी आणि मराठा ह्या वृत्तपत्राबाबत माहिती करून घ्यायचं आहे. बघा, आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्यापूर्वीचा जर आपण इतिहास जाणायचं म्हटलं तर या स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये या भारतीय वर्तमानपत्राच्या इतिहासातला एक सगळ्यात महत्त्वाचा टप्पा ज्या वर्तमानपत्रांनी गाठला ते वर्तमानपत्र कोणतं असेल तर ते म्हणजे केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्र. हे तुम्ही याही आधी त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे की केसरी आणि मराठा वर्तमानपत्राबाबत. बघा, 1881मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक या दोघांनी मिळून हे केसरी व मराठा ही पत्र त्या ठिकाणी सुरू केली. कोणी कोणी सुरू केली? गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही सुरू केली. आता ही वर्तमानपत्र स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे आणि त्यामुळं त्या काळी हे वर्तमानपत्र सुरू करण्याचा उद्देश कोणता असेल तर या पत्रातून सामाजिक, राजकीय तत्कालीन स्थिती जी आहे ती समाजामध्ये पोहोचली पाहिजे. या बऱ्याच प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी या पत्राद्वारे केलं गेलं. देशस्थिती असेल, देशभाषेतील ग्रंथ असतील किंवा विलायतेतील राजकारण असेल, ह्या सगळ्याविषयी लेखन जर जनमानसापर्यंत आपण पोहोचवलो तर निश्चितपणे त्याचा फायदा होऊ शकेल. हा मानस या वर्तमानपत्राचा होता. विद्यार्थी मित्र, सांगावं लागेल की आपल्याला काही वेळेला परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो की लोकशाहीचा चौथा स्तंभ कोणता. निश्चितच तेव्हा आपल्याला सांगावं लागेल की 19व्या शतकामध्ये वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. मग तुम्ही म्हणाल पहिले 3 स्तंभ कोणते? तर हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे की कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हे पहिले 3 स्तंभ आहेत. कोणते कोणते? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ
आणि न्यायमंडळ हे पहिले 3 स्तंभ आहेत आणि चौथा स्तंभ आहे ते म्हणजे वर्तमानपत्र. आणि म्हणून 19व्या शतकामध्ये वर्तमानपत्र हे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. आता विद्यार्थी मित्र, पुढचा टप्पा आपण पाहूया. तत्पूर्वी पुनश्च एकदा मी तुम्हाला जाणीव करून देईन की केसरी आणि मराठा या संदर्भामध्ये जर आपल्याला माहिती जर विचारली तर आपल्याला एक माहिती पाहिजे की 1881ला याची सुरुवात आगरकर आणि टिळक यांनी सुरू केली या वर्तमानपत्राची. हे वर्तमानपत्र सुरू करण्याचा उद्देश काय होता तर सामाजिक आणि राजकीय स्थिती ही त्या ठिकाणी माहिती झाली पाहिजे हा उद्देश होता. देशस्थिती असेल किंवा देशातील बरीच माहिती असेल किंवा इतर राजकारणविषयक दृष्टिकोन असेल, ह्या बाबतीत केसरी हे वृत्तपत्र यातून लेखन सुरू झालं. आणि शेवटचा टप्पा मी तुम्हाला सांगितला की वर्तमानपत्र हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ही महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचा उल्लेख या ठिकाणी केला. आता यानंतर आपण नियतकालिक या संदर्भामध्ये माहिती करून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपण माहिती करून घेऊया की नियतकालिक कशाला म्हणतात. तर नियतकालिक म्हणजे ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य. नियतकालिक याची व्याख्या काय सांगू शकतो आपण की ठराविक कालावधीमध्ये प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजेच नियतकालिक होय. आता ठराविक मुदतीत कोणकोणती त्या ठिकाणी मुद्रित साहित्य प्रकाशित होत असतात हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. मग आपण त्या ठिकाणी त्याचे जे काही प्रकार म्हणावे लागतील किंवा कशाचा समावेश होतो हेही आपल्याला त्या ठिकाणी समजून घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये साप्ताहिक म्हणजे आठवड्याला प्रकाशित होणारं, मग त्याच्यामध्ये आठवड्याला प्रकाशित होणारी अनेक मुद्रित साहित्य आहे, त्यामध्ये आपण सांगावं लागेल, त्याचा समावेश करावा लागेल. पाक्षिक म्हणजे 15 दिवसानं प्रकाशित होणारं, मासिक म्हणजे महिन्यानंतर प्रकाशित होणारं मासिक असतं, द्वैमासिक म्हणजे 2 महिन्यानंतर प्रकाशित होणारं मासिक किंवा नियतकालिक मुद्रित साहित्य म्हणावं लागेल. त्रैमासिक म्हणजे 3 महिन्यानं प्रकाशित होणारं, षण्मासिक म्हणजे 6 महिन्यानं प्रकाशित होणारं आणि वार्षिक म्हणजेच वर्षाला 12 महिन्यानंतर प्रकाशित होणारं मुद्रित साहित्य. असं ठराविक कालावधीत प्रकाशित होणारं जे मुद्रित साहित्य असतं यालाच आपण त्या ठिकाणी नियतकालिक असं संबोधलं जातं. आता याखेरीज आपल्याला अनियतकालिके हाही प्रकार एक आहे हे आपल्याला सांगता येतं. आता अनियतकालिक म्हणजे हे असं प्रकाशित होतं, असं लिहिलं जातं की त्याला कालावधी नसतो. निश्चित असा प्रसिद्ध होण्यासाठी मुद्रित साहित्य प्रसिद्ध होण्यासाठी निश्चित असा कालावधी असत नाही, म्हणून त्याला त्या ठिकाणी अनियतकालिक हेही त्या ठिकाणी संबोधलं जातं. आता यानंतर आपण त्या ठिकाणी पाहूया, एक चौकट दिलेली आहे, त्या चौकटीच्या आधारे आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. काय आहे तर आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई-आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांना वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि ते शिक्षकांच्या मदतीने ई-वृत्तपत्रे कशी वाचायची ते समजून घ्या. आता आपल्याला देखील माहिती आहे ई-आवृत्त्या म्हणजे इंटरनेटच्या माध्यमातून आज बरीच माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग यामध्ये सुद्धा वाचकांचा चांगला प्रतिसाद आजच्या या युगामध्ये मिळतो आहे आणि ह्यासाठी आपल्याला हे सांगितलं गेलं आहे की आपण हे ई-वृत्तपत्र कसं वाचायचं हे त्या ठिकाणी समजून घ्या. ठीक आहे. यानंतर आपल्याला मराठी भाषेमध्ये पहिलं मासिक जे आहे, आता मगाशी आपण नियतकालिकांचे प्रकार बघितले, त्याच्यामध्ये मासिक हे देखील होतं म्हणजे महिन्याला प्रकाशित होणारं. तर मराठी भाषेतील पहिलं मासिक जे आहे ते म्हणजे दिग्दर्शन आणि हे दिग्दर्शन बाळशास्त्री जांभेकर
यांनी हे सुरू केलं. या नियतकालिकेचा विचार केला तर प्रगती हे सुद्धा साप्ताहिक आपल्याला सांगता येतं. साप्ताहिक म्हणजे 7 दिवसानं प्रकाशित होणारं एक महत्त्वाचं त्या ठिकाणी साप्ताहिक जे सुरू झालं ते 1929मध्ये. त्याचे संपादक होते त्र्यंबक शंकर शेजवलकर. खऱ्या अर्थानं एक अविवाहित व्यक्ती पण इतिहासाचं संशोधन करणारे, भाष्यकार, समाजचिंतन करणारे असे हे त्र्यंबक शंकर शेजवलकर यांचा उल्लेख आपण त्या ठिकाणी करू शकतो. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये निश्चितच अनेक माहिती एकत्रित करून समाजाला जागृत करणारे अतिशय महत्त्वपूर्ण व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे हे शेजवलकर. त्यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी अशा विविध विषयांवरती लेखन केलेलं आहे. इतिहासाशी संबंधित अशी अनेक नियतकालिकं आपल्याला आजच्या या आधुनिक युगामध्ये पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती, मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका इत्यादी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यानंतर आपल्याला पुन्हा एक चौकट दिलेली आहे. चला शोधूया. बघा, अनेक उदाहरणांचा विचार केला तर महाराष्ट्राने केंद्र पातळीवरती इतिहास संशोधनाशी निगडीत अशा अनेक संस्था, विद्यापीठं मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेमध्ये नियतकालिकं प्रकाशित करत असतात. हे आपल्याला सांगता येतं. तर आता थोडक्यात आपल्याला काय, तर हे कोणकोणती अशी नियतकालिकं आहेत की जी विद्यापीठं सुरू केलेली आहेत, संस्थांतर्गत ते हे केले जातात, त्याचा उल्लेख आपल्याला या ठिकाणी करता येतो. मी उदाहरणार्थ या ठिकाणी सांगेन. आपल्या बाहुबली विद्यापीठाअंतर्गत सन्मती हे मासिक अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काढलं जातं. याच्यामध्ये अनेक माहिती आपल्याला बाहुबली अंतर्गत त्या ठिकाणी मिळू शकते. अतिशय सुंदर लेखन करण्याचं काम या मासिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं जातं. आता आपण पाहणार आहोत वेब पत्रकारिता. वेब पत्रकारिता हे कशाला म्हणायचं किंवा नेमकं काय आहे, तर अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब पत्रकारिता या प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो. यामध्ये इतिहास आणि यालाच प्राधान्य दिलं जातं. म्हणजे इतिहास हा प्राधान्याचा विषय याच्यामध्ये असतो. याच्यामध्ये वेब न्यूज पोर्टल्स, सोशल मीडिया, वेब चॅनल्स, यूट्यूब यावरती इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध त्या ठिकाणी करून दिला जातो. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे ते म्हणजे आकाशवाणी. आकाशवाणी संदर्भामध्ये माहिती घेत असताना पहिल्यांदा आपण स्वातंत्र्यपूर्व कालखंडाचा अभ्यास करूया. 1924मध्ये आकाशवाणीचं नाव होतं IBC, म्हणजेच इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावानं या कार्यक्रमाचं प्रसारण खाजगी रेडिओद्वारे त्या ठिकाणी सुरू झालेलं होतं. नंतर IBC हे नाव ब्रिटिश सरकारनं त्या ठिकाणी बदललं आणि त्याला नाव दिलं ISBS, म्हणजे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं त्याचं नामकरण झालं. 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण म्हणजेच पुन्हा ISBS याचं नाव पुन्हा बदललं आणि AIR म्हणजे जे तुम्हाला आता वरती एक चिन्ह दिसत होतं त्यावरती जे होतं ते ऑल इंडिया रेडिओ, ज्याला AIR असं संबोधलं गेलं. माहिती आणि प्रसारण खात्याचा एक भाग म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर AIR असा एक भाग झाला. शासकीय कार्यक्रम असतील, उपक्रम असतील, हे माहिती देणारं एक अधिकृत केंद्र म्हणून याचं स्वरूप होतं. पंडित नरेंद्र शर्मा की जे कवी होते, ज्यांचं नावलौकिक होतं, यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव परत त्याला दिलं गेलं आणि या आकाशवाणीद्वारे मनोरंजनात्मक असेल, प्रबोधनपर असेल, साहित्यिक असेल असे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी सादर केले जाऊ लागले.
त्याचबरोबर शेतकरी, कामगार, युवक, स्त्रिया यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा अनेक कार्यक्रम या आकाशवाणीद्वारे प्रसिद्ध केले जातात. आपल्याला देखील माहिती या आकाशवाणीद्वारे आपण जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की विविध कार्यक्रम प्रसिद्ध केले जातात, तसं विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झालेले आहेत. अलीकडं जर आपण बघितलं खाजगी रेडिओ सेवासुद्धा सुरू झालेल्या आहेत. एकंदरीत रेडिओ मिर्ची हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी उदाहरण दाखल या ठिकाणी सांगता येतं. आता आपण पाहूया दूरदर्शन. बघा, दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम आहे. वर्तमानपत्र, आकाशवाणी याच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवायला सुरुवात ज्या माध्यमाद्वारे झालं ते म्हणजे दूरदर्शन. आंखों देखा हाल म्हणजे हे पाहण्यासाठी दूरदर्शनला पर्याय नाही, हेही आपल्याला सांगता येतं. 15 सप्टेंबर 1949ला दिल्ली इथून दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन झालं आणि हे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी या दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलेलं होतं. महाराष्ट्रामध्ये 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचं कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग 15 ऑगस्ट 1982ला रंगीत दूरदर्शनचं आगमन झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. 1991मध्ये परदेशी, देसी असे खाजगी वाहिन्यांनासुद्धा केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसार करण्याची परवानगीसुद्धा दिली गेली. आज स्थितीला जर आपण बघितलं, भारतासारख्या देशामध्ये प्रेक्षकांसाठी अनेक वाहिन्या आहेत. जवळजवळ 100हून अधिक वाहिन्या आपल्याला त्या भारतासारख्या देशामध्ये पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे दूरदर्शन हे आपल्याला सांगता येतं. आता आपण पाहूया पुढचा मुद्दा, प्रसारमाध्यमांची आवश्यकता. आवश्यकता म्हणजेच गरज. हे प्रसारमाध्यम का गरजेचं आहे हे आपण जाणायचं आहे. आता पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल याच्यामध्ये की प्रसारमाध्यमं म्हणजे समाजामध्ये मुक्त स्वरूपामध्ये प्रवाह म्हणजे माहिती पोहोचविण्याचं एक माध्यम आहे. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पसरविण्यासाठी प्रसारमाध्यमाची गरज असते. याच्यामध्ये अग्रलेख असतं, विविध सदरे असतात, पुरवण्या असतात. हे वर्तमानपत्राचे एक अविभाज्य भाग असतात. वाचकांच्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून वाचक काय करत असतात, आपलं मत जे आहे हे मांडण्याचा प्रयत्न करत असतात. आज लोकशाही जर सुदृढ करायची असेल तर वर्तमानपत्र हे अत्यंत गरजेचं आहे, कारण वर्तमानपत्रच लोकशाही सुदृढ होण्यास मदत होते हे आपल्याला सांगता येतं. आता दूरदर्शन हे काय आहे, दृकश्राव्य माध्यम आहे, जे आपल्याला डोळ्यानं देखील पाहता येतं आणि ऐकताही येतं आणि त्यामुळं आपल्याला पटकन त्याच्यावरती विश्वास बसतो. वर्तमानपत्र आणि आकाशवाणी याच्या मर्यादा ओलांडून जनतेला प्रत्यक्ष काय घडलं हे दाखवायला सुरुवात झाली ते म्हणजे दूरदर्शनद्वारे. जनतेला एखाद्या घटनेचा आंखों देखा हाल पाहण्यासाठी दूरदर्शनशिवाय पर्याय नाही. सद्यस्थिती जर तुम्ही पाहिली कोरोनाची आहे. आज आपण अनेक बातम्या दूरदर्शनच्या माध्यमातून पाहतो, तेव्हाच आपला पटकन त्याच्यावरती विश्वास बसतो. अनेक माहिती आपल्याला त्याद्वारे कळू शकते. तर अशा पद्धतीने हे दृकश्राव्य माध्यम म्हणजे दूरदर्शन होय. आता तुम्हाला एक चौकट दिलेली आहे, करून पहा. सध्याच्या काळातील विविध दूरचित्रवाणीवरील वाहिन्यांची माहिती आपल्या मित्रांच्या गटकार्य म्हणून लिहून काढा. आपण गटानुसार आत्ताची सद्यस्थिती आणि त्यानुसार वेगवेगळ्या दूरचित्रवाणीवरती ज्या वाहिन्या आहेत त्याद्वारे आपण माहिती मिळवायची आहे. तिसरा, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. प्रसारमाध्यमाद्वारे आपल्यासमोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेलच असे नसते. ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू, सरकारी धोरण, सामाजिक परिस्थिती,
अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते. प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात. जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या. पुढे ती हस्तलिखिते बनावट असल्याचे सिद्ध झाले. म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते. 2. वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. दिनविशेष सारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना समजतात. वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. 3. सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. दूरदर्शन हे दृकश्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात. दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय. सामाजिक समस्या, शैक्षणिक, आर्थिक चर्चा, राजकीय घडामोडी, चित्रपट, खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात. खेळाडू, नेते, किल्ले, युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायला मिळतात. म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे. प्रश्न 4. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. वर्तमानपत्रांची उद्दिष्टे स्पष्ट करा. वर्तमानपत्रांची प्रमुख उद्दिष्टे: स्थानिक, देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे. देशाचा राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे. लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे. समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे. 2. आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्त्वाचा आहे हे स्पष्ट करा. आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून मनोरंजनाच्या कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते. भारताचा स्वातंत्र्य लढा, प्रधानमंत्री, राष्ट्रपती यांची भाषणे, पुण्यतिथ्या, जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची गरज असते. ऐतिहासिक घटना, चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते. ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे. राष्ट्रनेत्यांच्या कार्यावर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचा आधार घ्यावा लागतो. या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे.
प्रश्न 5वा. पुढील उताऱ्याचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. स्वातंत्र्यपूर्व कालखंडात 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर ब्रिटिश सरकारने याच कंपनीचे इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असे नामकरण केले. 8 जून 1936 रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ असे झाले. भारत स्वतंत्र झाल्यावर ऑल इंडिया रेडिओ AIR भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाले. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार आकाशवाणी हे नाव दिले गेले. आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर व साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम प्रसारित केले जातात. विविध भारती या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे 24 भाषा आणि 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. अलीकडच्या काळात खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. उदाहरणार्थ रेडिओ मिर्ची. 1. आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते? आकाशवाणी भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्यांतर्गत येते. IBCचे नामकरण काय झाले? IBC म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस कंपनी असे नामकरण केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ असे नामकरण केले. 3. विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात? आकाशवाणीच्या विविध भारतीवरून 24 भाषांमध्ये व 146 बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात. 4. आकाशवाणी हे नाव कसे पडले? ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव